अभिजित दत्ताराम कोटकर, लहानाचा मोठा झालो आहे रत्नागिरीमध्येच आणि काही कारणास्तव किंवा आपण म्हणतो की आपल्याला जॉबसाठी कुठेतरी पुणे किंवा मुंबई ठिकाणी आपल्याला यावं लागतं, तसाच मीही आलो इथे आणि ते जॉब करता करता एक संकल्पना सुचली की आपल्या कोकणातल्या मुलांना जर इकडे यावं लागतं आहे तर आपल्यालाच काहीतरी पाऊलं उचलून आपल्याला काहीतरी छोटं का होईना रोपटं लावावं लागेल. तर त्याच पद्धतीने आपण या कोकण युवा सेवा संस्थेची स्थापना केली. त्याला आज मार्चमध्ये आपल्याला 3 वर्ष कंप्लीट होतील आणि ते करत असताना मग छोटे मोठे आपण कार्यक्रम राबवत आलो आहे. तर त्याचप्रमाणे आपण सुरुवात रक्तदान शिबिरपासून केली आणि हे सगळं वाढवताना मला भांडूपवासी यांची खूप साथ मिळाली. म्हणजे आपले जे कोकणातले सगळे आपण बोलतो मिनी कोकण, हे म्हणजे आपलं भांडूप आहे आणि तिथेच आम्ही आमचा संस्थेचा हा आगळा वेगळा आणि मोठा असा पहिलाच आमचा उपक्रम आम्ही इथे भांडूपमध्ये घेतोय. या संस्थेमध्ये कार्य करत असताना ज्या ज्या वेळेला कुठे अडचण आली किंवा आम्हाला मार्गदर्शन मिळालं आहे ते गणेशदादांचं आहे. आज गणेशदादांनी कदाचित मला ओळखलं नसेल पण 3 ते 4 वर्षापूर्वी मी गणेशदादांना भेटलो होतो अशीच एक संकल्पना घेऊन. त्यावेळेला आमचा ग्रुप वेगळा होता आणि त्यामार्फत आम्ही गणेशदादांशी खूप चर्चा केल्याच्यानंतर गणेशदादांनी काही गोष्टी आम्हाला खूप मार्गदर्शनाखातर सांगितल्या होत्या की काहीही कराल पण एवढं करा की त्याने लोकांचा फायदा कसा होईल हे फक्त तुम्ही बघा आणि तशीच सेवा करत राहा. मला तुम्हाला कधी काही गरज लागली किंवा काही तर माझा सपोर्ट तुम्हाला नक्कीच असेल. पण काही दिवस असे गेले मध्ये लॉकडाऊन वगैरे आल्याच्या नंतर आमची आणि गणेशदादांची भेट झाली नाही. पण आज त्यांची इथे उपस्थिती लाभली आहे हे खरंच आम्ही भाग्य मानतो की त्यांच्यासारखं मार्गदर्शन आम्हाला नेहमी मिळत राहू त्यांच्याकडून. त्याचबरोबर संस्था जी आहे आपली ही आता जीवा नामक आश्रम आपण सुरू करतोय संस्थेच्या मार्फत आणि त्याच्या संदर्भात मी बोलेनच सविस्तर. पण महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आपण आपल्या या संस्थेच्या मार्फत जसं मी आता बोललो की कोकणातल्या मुलांसाठी आपल्याला काही ना काहीतरी करायचं आहे तर तशीच आपण सुरुवात देखील केलेली आहे. आपले सध्या सर्वे चालू आहेत की कोकणामध्ये आता सध्या परप्रांतीयांचे लोंढे वाढलेले आहेत. पण ते का वाढलेत? कारण आपण मुंबईला येतोय आणि कोकण आपण रिकामी ठेवलेलं आहे. कारण असं झालं आहे की आता कोकणातली बहुतांश 70% घरं बंद आहेत. ह्या आमच्या सर्वेमध्ये आम्हाला मिळालं आहे. कारण बघा रायगड झाला, रत्नागिरी झाला, आपला तळ कोकण सिंधुदुर्ग झाला तर तिकडून आपल्याला जॉब्स तिकडे अवेलेबल नाही आहेत. पण मुळात आपण जॉब्सचाच विचार का करावा हाच आम्हाला प्रश्न पडला आहे. कारण परप्रांतीय इकडे येत आहेत आणि ते इकडे येऊन छोटी का होईना ते गाडी वगैरे चालू करत आहेत. बघा मोस्ट ऑफ ते आपल्याला जॉब करताना दिसणार नाहीत. क्वचित आहेत की जे जॉब करत आहेत. परप्रांतीय म्हणजे मी असं फक्त UP बिहार नाही बोलणार, गुजराती देखील आहेत, मारवाडी देखील आहेत. पण ते लोक बघा एक फोकस ठेवून येतात की आपल्याला व्यवसाय करायचा आहे आणि ते तिकडे आपल्याकडे येत आहेत, तिकडे जागा घेत आहेत आपल्या आणि त्या जागा घेऊन त्यांनी तिकडे मस्त घरं बांधलेली आहेत आणि आपण मुंबईला येऊन आपली घरं रिकामी ठेवली आहेत. जर आपण तिकडची जागा जर खालीच ठेवली नाही तर ते उद्या आपल्याकडे येणार नाहीत आणि आपल्या कोकणाला भकास करणार नाहीत. आता या माध्यमातून थोडंसं बोलेन की आपल्याला कोकणामध्ये बघा सारखा कोकणाचा राज करणारा प्रकल्प आपल्याकडे आलेला आहे ऑलरेडी आणि त्याच्यावरती ते थांबवण्यासाठी बरीच आंदोलनं झाली. आता आपला मुंबई गोवा महामार्ग झाला, हा इतकी वर्ष झाली कुठल्याच रस्त्याला टाईम लागला नव्हता पण आपल्या त्या रस्त्याला टाईम लागला आहे. कारण का कुठेतरी यांचं म्हणणं आहे की कोकणाला थांबवायचं किंवा कोकणाचं कॉन्क्रिटीकरण करायचं हाच एक त्याच्या मागचा मोटिव्ह आहे.
असं आमच्या सर्वेतून आम्हाला कळलेलं आहे. कारण बऱ्याच जणांना जे नको आहेत गोष्टी त्याच होत आहेत. म्हणून आम्ही म्हटलं की सुरुवात आपण आपल्यापासून करूया. काही ॲग्रोबेस्ड प्रोजेक्ट आपण लवकरच आपल्या संस्थेच्या मार्फत तिकडे लॉन्च करतोय की ज्याच्यातून बरेचसे प्रोजेक्ट आहेत सुद्धा. पितांबरी म्हणा किंवा अजून काही प्रोजेक्ट आहेत की जे ॲग्रो टुरिझमचं कार्य करत आहेत. तसेच आपला कोकणी रानमाणूस प्रसाद गावडे, मी कधीही कुठेही बोललो तरी प्रसाद गावडेंसारखं कोकण वाचवण्यासाठी कोणीच कार्य करत नाही आहे दुसरं. त्याच्यात आम्ही त्यांचंच मार्गदर्शन घेऊन एक छोटासा प्रयत्न आमचा सुरू केला आहे कोकण युवा सेवा संस्थेच्या माध्यमातून. आणि आपण लवकरच म्हणजे उद्योजक लॉबीची सुद्धा घोषणा केलेली आहे. आणि त्या संदर्भात उद्योजक लॉबी संदर्भात आपले जे उद्योजक लॉबीचे प्रमुख आहेत रुपेश कोलते, ते पुढे जाऊन आपल्याला मार्गदर्शन करतीलच त्या संदर्भात की आपण कोणत्या बेसवरती ते चालू करतोय किंवा आपल्या संकल्पना काय आहेत त्या माध्यमातून. एवढेच बोलून 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.